नमस्कार. आपला मजासवाडी सर्वोदयनगरचा जो पुनर्विकास आहे त्या संदर्भात आपल्या सर्व सभासदांसाठी आपण 1 जुलैनंतर अ, काही अपडेट्स लोकांपर्यंत नव्हत्या म्हणून आज आपण एक महत्त्वाचा अपडेट लोकांपर्यंत देऊ की सध्या पुनर्विकासात आपलं काय चाललेलं आहे. तर सर्वात प्रथम जे 22 लोकं अडथळा निर्माण करत होते पूर्ण पूर्ण प्रोजेक्टमध्ये ते आता पूर्णतः क्लिअर झालेले आहे. तर त्याबद्दल बने साहेब थोडंसं डिटेल द्या म्हणजे जेणेकरून नक्कीच आपल्याला आपला हा प्लॉट खाली करून पाहिजे होता. पुनर्विकासासाठी ते महत्त्वाची गोष्ट होती आणि तशा प्रकारे त्या सर्व लोकांनी प्लॉट खाली केलेला आहे आणि त्यानंतर आपण 1 जुलैला आपण भूमिपूजन केलेलं आहे. कारण सर्व लोकांनी म्हणजे अंडरटेकिंग दिलं. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सर्वांनी ते मान्य केलं आणि सहकार्य करायला तयार झाले. त्यानंतर आपण घरभाडं दिलं. त्याच्यानंतर आपण भूमिपूजन केलेलं आहे. म्हणजे आपला जो पुनर्विकास प्रकल्प आहे तो मार्गी लागलेला आहे. त्यामुळे ती आता अडचण नाही. काही गोष्टी ज्या व्हायला पाहिजे होत्या त्या झालेल्या आहेत. त्यामुळे आता काही अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. त्याचनंतर डी विंगमधलं आज ए-बी-सीचं जे आपलं प्लॉट आहे आणि डी विंगचं अप्रूव्ड प्लॅन असताना कुठेतरी डी विंगचं काम थांबलं आहे. तर त्याबद्दल पण लोकांमध्ये मी शंका. फक्त डिविंगचं नाही आहे. मी आता एकत्रित तुझ्या प्रश्नाचं उत्तर देईन, की आपण एक म्हणजे तुला मला सर्वांना एक पडणारा प्रश्न म्हणजे 1 जुलैला भूमिपूजन झालं तर प्रोजेक्टचं काम सुरू का नाही झालं? डी विंगचं काम सुरू का नाही झालं? तर डी विंगचं असं आहे, की ही आपली प्लिंथ आहे मला वाटतं 7-8 वर्षापूर्वी झालेली असेल आणि सी-सी आपल्याला त्यावेळी मिळाली होती. तर नवीन काम चालू करताना त्याचे सी-सी व्हॅलिडेट करायला लागते. त्याची एक एक्सपायरी डेट असते. ती एक्सपायरी डेट त्याला रिन्यू करायला लागतं. ती काही प्रोसेस आहे. मला डिटेलमध्ये सांगता येणार नाही. पण एक ती रिव्हॅलिडेशन व्हायला लागतं. ती झाल्यानंतर ते काम सुरू होईल आणि त्याच्यात जे रिसोर्स असतात, काम सुरू करण्यासाठी जे संपूर्ण रिसोर्सेस करायला लागतात. मग लेबर आहे, मशिनरी आहेत, आणखी काय असतील, ते सगळं एकत्र करून ती कामाला सुरुवात होईल. त्याच्यामध्ये कोणतीही अडचण नाही. दुसरं आपला जो पुनर्विकास प्रकल्प आहे त्याचा आपण प्लॅन 7 जूनला मागच्या वर्षी दाखवलं होतं आणि त्याप्रमाणे आपल्याला कामं आपली जे बिल्डिंग आहे ती बनणार होती ॲमेनिटीज सहित. सुदैवाने आपण तो एक चांगला प्रोजेक्ट आपण दाखवला, चांगलं प्लॅन दाखवलं, सगळ्यांना आवडलं, सगळ्यांनी ॲप्रिशिएट केलं. पण एक आपल्या सगळ्यांच्या सुदैवाने म्हणा एक नवीन डेव्हलपमेंट झालेली आहे. काही सरकारची धोरणं आहेत, सरकारी ज्या यंत्रणा आहेत त्यांची काही फेवरेबल म्हणजे आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो अशा प्रकारचे काही डेव्हलपमेंट आहेत. डिटेलमध्ये मी आज बोलणार नाही. एक आपण जनरल बॉडी मिळवतो त्या दिवशी आपण सर्वांना ते सादरीकरण करू. तुमच्यासमोर एक नव्याने चांगला प्रस्ताव आपण आणायचा प्रयत्न करतोय. विकासकांची सुद्धा इच्छा आहे. कारण हे एकाच वेळेला होतं. जे आता आपण करू ते फायनल असणार आहे. तर आपल्या सभासदांच्या हितासाठी जर काही चांगलं निर्माण करता असेल, काही चांगलं देता येत असेल, त्या दृष्टीने आम्ही एक प्रयत्न करतोय. म्हणून हा दिरंगाई आहे. आपण नाही तर आजपर्यंत आपण मीटिंग प्लॅन केली असती. आणि यातून कोणाचंही जे आपण ठरल्याप्रमाणे त्यातला कोणताही बदल होणार नाही. बदल मग तो घराचा एरिया असेल, मग पार्किंग असतील, या सगळ्या विषय जे अगोदर ठरलंय त्याच्यामध्ये काही कमतर होणार नाही. ॲडिशनल काय करता आलं, आणखी काय चांगलं करता आलं, तो एक प्रयत्न असणार आहे आणि तो आपण तुम्हाला ते सादरीकरण करणार आहोत. आणि आम्ही काही लोकांनी ठरवलं, विकासकांचंही म्हणणं आहे, आपण एक 2-3 आठवडे गेले, आपण तेवढ्यामध्ये ती सगळी तयारी करू. मागे जसं 7 जूनला आपण लोकांसमोर सगळा विषय मांडला, जसं सादरीकरण केलं, प्रेझेंटेशन केलं तसं करू. लोकांचं मतं घेतो. हे एकदम ट्रान्सपरंट लोकांनी मान्य केलं तरच ते आपल्याला बदल करायचे असतील, जरी आपल्या हिताचे असतील. पारदर्शकता असणार आहे. आपल्या हिताचं, आपल्याला फायद्याचं, आपल्याला पटेल तेच आपण करणार आहोत एवढे निश्चित आणि आपण जनरल बॉडीमध्ये तो प्लॅन डिटेलमध्ये परत जसं आपण 7 जूनला एक्सप्लेन केलं तसं आपण पूर्ण डिटेलमध्ये तो प्लॅन एक्सप्लेन करू सर्व सभासदांना आणि त्यानंतर त्या प्लॅनचा निर्णय घेऊ की तो प्लॅन पुढे घेऊन जायचा कसा असेल, त्याच्यामध्ये काय आहे आजच्या तारखेला आपण बोलू शकत नाही. कारण त्याच्यावर काम चालू आहे. काम चालू असताना ज्या काही डेव्हलपमेंट होतील, जे काय त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, त्याप्रमाणे तो प्लॅन एक 15 दिवसानंतर, 3 आठवड्यानंतर आपल्यासमोर येईल. वेळ होतोय, पण काही चांगलं घडण्यासाठी एवढा वेळ आपण 14-15 वर्षे घालवली आहेत. एक 2-3 आठवडे आपण त्याच्यासाठी वाट बघायला काही हरकत नाही असं मला वाटतं. आणि जर पुढचा जो कालावधी आहे, जे बांधकाम कालावधी आपण एक टार्गेट ठरवलेलं आहे. जर एकदा कामं सुरू झाली तर त्या कालावधीमध्ये ती कामं होत जातील. त्याच्यामुळे विशेष काही फरक पडणार नाही. पण आपल्याला चांगलं काही लोकांना देता आलं असेल तर आपण ही संधी सोडू नये. म्हणून आम्ही एक 2-3 आठवड्याचा वेळ घेतोय
आणि त्यातून हा जोगेश्वरीतला अजून अट्रॅक्टिव्ह प्रोजेक्ट असा बनू शकतो, जो आम्ही विजन बघतोय. बरोबर आहे. प्राथमिक प्लॅन जो आम्ही तू तू पाहिला खूप आहे. तू खूप एक्साइटेड आहेस. पण आज आपण ते सगळं हं, डिटेलमध्ये आज बोलू शकणार नाही आपण. हं. कारण जोपर्यंत आपलं असं आहे, पूर्वीपासून आपलं धोरण आहे आणि जे हातात आहे, जे आपण लोकांना दाखवू शकतो, आपण नुसतं बोलून होणार नाही. प्रत्यक्षात लोकांच्या नजरेने, डोळ्याने बघतील, अनुभवतील, ते आपण लोकांना द्यायचा प्रयत्न आहे आणि ते सादर करू आपण. फक्त त्याच्यासाठी आपण एक पॉज घेतलाय म्हणे, समजा आपण थोडं थांबलोय. ते सगळं मंजूर झाल्यानंतर कामाला सुरुवात होईल. आणि या पावसानंतर तर फुल कामाला गती येईल. फ्लेजमध्ये कारण पूर्ण कामाला गती येणार आहे. पावसामध्ये काही लिमिटेशन्स असतात, मर्यादा असतात. ते डेव्हलपरांचं लुकआउट आहे. त्यांनी कसं ते मॅनेज करायचं. पण कुठेही डिले जाणीवपूर्वक डिले किंवा काही कारणं आहेत का? असं असे कोणाचा काही समज असेल का? उगाच काहीतरी कानावरती गोष्टी येतात. तर तसं काही नाहीये. हे आपण ह्या गोष्टीसाठी आपण थोडा पॉज घेतलेला आणि आहे. ठरल्याप्रमाणे सभासदांचं जे भाडं देखील आहे, ते ते देखील आता वेळच्या वेळी मिळणार मिळणार आहे. आहे. हां. मला वाटतं आपण मागची मीटिंग झाल्यानंतर आपण भूमिपूजनाचे फोटो आपण सगळ्यांना असे शेअर केले होते. आपला व्हिडिओ झाला नव्हता. त्या भाडेवाढ डिक्लेअर झाली, ती लोकांना आपण सांगितली होती. ते आता पुढचं जे भाडं आहे ते भाडेवाढीसहित वेळच्या वेळी मिळत जाईल. त्याच्याबद्दल निश्चिंत राहा. त्याच्यामध्ये काही अडचणी नाही आहेत. त्याच प्रकारे PAAA, ABC आणि इतर सभासदांचं जे PAAA ड्राफ्ट आहे, तर प्राथमिकता आपलं ABC सभासद आहे, त्यांचं आपल्याला PAAA करायचं आहे. तर ते वारंवार त्यांच्या मनात पण आहे, की कधी होणार करून. नाही, आपण अनेक वेळा आपण ते बोललो, ते झालं नाही. कारण आपल्याला जोपर्यंत जनरल बॉडीमध्ये ते मंजूर करून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला ते एक्झिक्यूट करता येणार नाही. आपल्याला सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट आपलं जे आहे, ते आपल्याला फायनल झालेलं आहे. 1-2 एखाद्या मीटिंगमध्ये आपल्याला आरभर मीटिंग झाली की ते फायनल होऊन जाईल. त्याचप्रमाणे त्या अनुषंगाने PAAA तर इझी आहे. फक्त जरा ABC विंगच्या लोकांचा PAAA आणि इतर लोकांच्या त्यामध्ये थोडा फरक असेल स्टेटसप्रमाणे. कारण ते ऑलरेडी OC आलेले आहेत, त्या लोकांना घरं मिळालेली आहेत. बाकीच्यांची व्हायची आहेत. आपलं डीड ऑफ सेटलमेंट वेगळं आहे बाकीच्यांचं. तर वेगवेगळी ती होणार आहेत. दुकानाचं आणि घराचं वेगवेगळं होणार आहे, हे आपण सांगितलेलं आहे. तरी पण आपण सप्लिमेंटरी ॲग्रीमेंट झाल्यानंतर जर त्याला एक्झिक्युशनला वेळ जर लागत असेल, तर PAAA आपण प्रामुख्याने किंवा प्रायोरिटीने आपण करण्याचा आपण प्रयत्न करू. मूळ मुद्दा तोच आहे, की जनरल बॉडीमध्ये अप्रूव्हल PAAA पाहिजे, त्याशिवाय अप्रूव्हल आपण घेऊन. करणार का? जी हं. पूर्वीसारखी परिस्थिती आपल्याला नको. आपण लोकांना दाखवल्याशिवाय, त्याच्यावर ठराव केल्याशिवाय, कंप्लायन्स आपल्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. कोणी तिकडे बोटं दाखवता कामा नये. जे आपल्याला जे करायचं आहे ते एकदम फुलप्रूफ करायचं आहे. त्यामुळे तो होईल. तर ABCचं ही प्रायोरिटी आहे त्याच आपली. प्रकारे ABCसाठी जे 6 करोड प्लसचा जो रिपेअरचा पार्ट आहे, त्याची सुरुवात कधी होणार असं प्रत्येक एक सभासदांना. छोटंसं काम त्याने सुरुवात केलं कमलेश. टॉयलेट साफ वगैरे करून त्याला एक शॉपच्या इकडच्या शॉपच्या टॉयलेट्सचं पाण्याची पण. टाकी बसवायची. ती लाईन तिकडे वॉश बेसिनसाठी वगैरे घ्यायची आहे. ते आपण डिस्कशन केलंय. पण हे हा एक वेगळा आणखी एक प्रोजेक्टसारखंच आपल्याला ते राबवायचं आहे. कारण काहीतरी काम सुरू केलं, थोडंसं केलं आणि सोडलं, दुसरं चालू केलं, असं नको. आपण जे विकासकांबरोबर चर्चा झाली आणि त्यांनी जसं आपल्याला सुचवलं, की आपण एक टीम बनवूया. आपले प्रतिनिधी असतील आणि त्याची एक टीम असेल आणि शेड्यूल बनवतो. कोणतं काम कधी सुरू करायचं आणि ते कधी संपलं पाहिजे आणि त्याचे मॉनिटर आपली टीम करेल. ज्या ठरल्याप्रमाणे ते होतंय की नाही, हे सगळं कटाक्षाने पाहण्यासाठी ही टीम असेल आणि त्याच्यावर आपण जर प्लॅनिंग योग्य केलं नाही, तर तातूरमातूर कुठेतरी सुरुवात झाली, कुठं संपलं, कधी संपलं आपल्याला कळणार नाही. तर जी आपण सेटलमेंट डीडमध्ये जी कामं आपण त्याच्यामध्ये लिस्ट डाऊन केलेली आहेत, ती कामाचा कालावधी, सुरुवात कधी होणार, संपणार कधी, हे आपल्याला निश्चित आपण तारखा ठरवू. ती एक एक जी टीम असेल, आपली कमिटी असेल, एक ॲडिशनल म्हणता येईल आपल्याला. तो वेळोवेळी पिरियडिकली भेटतील, काय कामं झालं त्याचा आढावा घेतील. जर अडचणी असतील तर त्याच्यावरती योग्य ते निर्णय घेतील. म्हणजे प्रॉपर प्लॅनिंग करून ती कामं होणार आहेत. आणि सगळं रेकॉर्डवर असेल, जे काही कामं आपण करतोय ते Execute अकाउंटेबल आपण असेल आणि ग्रुपवर पण आपण फोटोज टाकून कामाचा प्रॉपर अवेअरनेस कॉर्पोरेटची लोकांपर्यंत. जी कामं असतात, ते डेव्हलपर जे आहेत, त्यांच्या पद्धतीची जी पॉलिसी आहे, त्याप्रमाणेच ती होईल आणि ते ॲक्च्युली तू म्हणाला तसं त्या रेकॉर्ड असणार आहे. त्याच्यामध्ये दुमत नाही. 2 महत्त्वाचे विषय ABC मधले आहेत. एक तर पाण्याचा विषय, जो महत्त्वाचा विषय आहे पाणी. आपण 100% प्रयत्न करतोय, की प्रत्येक सभासदाला पाणी मिळावं आणि त्याच प्रकारे सिक्युरिटी गार्ड, जे आपण स्वतः देखील सॅटिस्फाईड नाही आहोत ज्या पद्धतीचे सिक्युरिटी गार्ड आहेत. आपले देखील प्रयत्न सुरू आहेत, की एक अल्टरनेटिव्ह चांगले सिक्युरिटी गार्ड्स आपण या ठिकाणी आणून
एक चांगलं संरक्षण म्हणजे एक सिक्युरिटी ॲस्पेक्टने बघतोय. पाण्याचा खूप ज्वलंत प्रश्न आहे आणि म्हणजे आपल्याला त्याची जाणीव आहे. अनेक लोकांचे फोन येतात. मध्ये आपल्याकडं 2 वेळा महिला 25-30 महिला आल्या होत्या. त्यांनी मुळात पाण्याची एवढी चणचण असताना सुद्धा आपण करतो त्या प्रयत्न ॲप्रिशिएट केले. ते मोठं म्हणून त्यांनी दाखवलं, की अडचणी आहेत, पण सोसायटी मनापासून प्रयत्न करते आणि लोकांना पाणी मिळेल हे पाहते. आणि आम्ही सुद्धा त्यांना त्या दिवशी कमिटमेंट केलेली आहे. वाटेल ते करायला लागेल. टँकर 3 ते 5 मागवायला लागतायत. आता आपण कमीत कमी या मागच्या 50 महिन्याभरामध्ये टँकर. 1,200 टँकर आपण मागवलेत. डेली 5 म्हणजे लाख, दीड लाख, मला वाटतं 1.5 लाखाच्या वरती पेमेंट आपण केलं. तो भाग अलग आहे, कारण हे अति आवश्यक आहे. पाणी अति आवश्यक आहे. त्यामुळे खर्चाचा आणि ते आपण विचार करत नाही. तर तो प्रश्न सोडवण्यासाठी जी आपण एक टेक्निकल पाईपलाईनची म्हणजे सगळ्यांना इक्वली पाणी डिस्ट्रीब्यूट व्हायला पाहिजे, त्यासाठी सर्वे झाला, काही वेंडर फायनलायझेशन पण आहेत. पण या पावसाच्या याच्या परिस्थितीमध्ये ते काम जिकिरीचं आहे, कठीण आहे, रिस्की आहे. त्यामुळे थोडं पावसाची उघडीप झाल्यानंतर ते करता येईल आणि ते सुद्धा आपल्याला ABCचं जे 6-6.5 करोडचं जे बजेट आहे त्याच्यामध्ये ते आपण अंतर्भूत केलेलं आहे. ते सुद्धा त्या शेड्यूलप्रमाणे ते होणार आहे, त्याच्यावर वाद नाही. आणि लॉंग दुसरं- टर्मसाठी पाण्याचं नियोजन करण्यासाठी येस, शासनाशी बोलून कशा पद्धतीने आपण 24 तास पाणी देता त्या येईल. दिवशी आपण लोकांना थोडी माहिती दिली, की पूर्वी ज्यांनी प्लॅनिंगची लायझनिंग ज्यांनी केलेलं आहे, या संपूर्ण प्रोजेक्टला जे पाणी पाहिजे त्यासाठी जे प्रोव्हिजन करायला लागतं त्याचे जे लायझनिंग केलेलं आहे तेच कॉन्ट्रॅक्टर, त्या दिवशी बिल्डरबरोबर आपली मीटिंग झाली, त्यांची मीटिंग झाली. आपल्याला एक डेडिकेटेड आपली फक्त रिहॅबसाठी पाण्याची लाईन पाहिजे, जेणेकरून नियमाप्रमाणे प्रत्येक माणसी जेवढं पाणी मिळायला पाहिजे ते पाणी मिळेल. हे त्या म्हणजे त्या पाईपलाईन घेऊ किंवा काय घेऊ त्यातून ते अधोरेखित होईल, म्हणजे निश्चित होईल एवढं पाणी मिळायला पाहिजे. अशा प्रकारे ते काम करतात. त्यांनी ते लायझनिंग ऑलरेडी अपॉइंट केलेलं आहे आणि ते त्यांची कामं करतील, त्याच्याबद्दल वाद आणि नाही. खरंच सर्वांना सॉरी, ABCचे सभासद आपल्याला कॉल करतात. प्रत्येक सभासदांना आमची टीम उत्तर देऊ शकत नाही, पण एवढं रेस्ट अश्युअर करा की आमचा 100% प्रयत्न आहे की पाण्याच्या तुम्हा सर्वांना बाबतीमध्ये पाणी मिळालं पाण्याच्या पाहिजे. बाबतीमध्ये जे आम्ही प्रयत्न केलेला आहे, पाण्याचा प्रेशर चेक केलेला आहे, मीटर खराब झालेले आहेत, ते रिप्लेसमेंटसाठी आम्ही ऑलरेडी बोललेलो आहे. पाण्याचा मॉनिटरिंग केलेलं, रोज किती पाणी येतं ते BMCच्या अधिकाऱ्यांनी, ते म्हणजे इंजिनियर लेवलचा माणूस काय बोलतात EA असतात, ते स्वतः इथे येऊन पाणी किती येते ते पाहून गेलेले आहेत. काही टेक्निकल त्यांचे इश्यू आहेत, मला माहीत नाही. त्यांनी सांगितलं एअर जाम काहीतरी आहे, सांताक्रूजवरून टीम येणार आहे. आपण जे आपल्या नगरसेविका आहेत त्यांचे शैलेश परब साहेब त्यांच्याशी बोललो. तर मेघवाडी आणि आपल्या विभागामध्ये हा पाण्याचा प्रश्न उद्भवतोय. एक सगळ्यांसाठी ते प्रश्न भेडसावतो. त्याच्यावरती कायमस्वरूपी BMC काहीतरी उपाय करेलच. पण आपल्या पद्धतीने जे आपण उपाय करायचे आहेत, आपण जे काय करणार आहोत ते आपण करतोय आणि तोपर्यंत टँकरने पाणी पुरवठा होतोय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या घडीला आपल्याला एक 23-24 लाखाचं BMCचं पाण्याचं बिल आपण भरलेलं नाही, कारण आपलं मेंटेनन्स जमा होत नाही. ते आपल्याला रोज म्हणजे बाकीची इलेक्ट्रिसिटी वगैरे आपण न भरता थांबत नाही. सिक्युरिटीला पगार दिला तर होत नाही. STBचं मेंटेनन्स केल्याशिवाय होत नाही. लिफ्टचे पैसे दिल्याशिवाय सर्व्हिस मिळत नाही. फक्त त्यामुळे आपण हे खर्च भागवतो आणि पाण्याचे पैसे आपण भरलेले नाहीत. अशा परिस्थितीत सुद्धा आपण BMCच्या अधिकाऱ्यांना समजावून सांगून आपल्याला हे पाणी मिळतंय. खरंच त्यांचे धन्यवाद मानायला पाहिजेत, कारण नाहीतर मग त्या खूप अडचणी होतात. तुम्ही बिल भरून या, अमुक करून या. तर पण सध्याची आपली जी परिस्थिती आहे त्यांची त्यांना जाणीव करून दिल्यानंतर ते आपल्याला सहकार्य करतात. त्याचप्रकारे सिक्युरिटीबद्दलचं जे चॅलेंजेस आहेत, मला वाटतं आपण जाहीर पद्धतीने लोकांना देखील त्याच्याबद्दल सांगितलंय की आपण आपला सपशेल आपण मान्य करतो की ही सिक्युरिटी अप टू मार्क नाही. म्हणजे अनेक तक्रारी येतात, आम्ही स्वतःही अनुभवलं. झोपतात, अमुक करतात, तमुक करतात. आपण त्याच्यात त्याला नाही म्हणत नाही. हे सगळे प्रॉब्लेम आहेत त्याच्यामध्ये. डेली काही ना काही होत असतो. हे आपल्याला आम्ही प्रयत्न 2-3 एजन्सी बदलायचा प्रयत्न केला, पण त्यांचा अनुभव याच्यापेक्षा वाईट होता. सध्याच्या परिस्थितीत मी तर एक रिक्वेस्ट करेन, कोणाकडे एक चांगली एजन्सी असेल, आम्ही सोसायटीच्या तर्फे जे काय असेल त्यांच्याबरोबर बसून त्यांना अपॉइंट करायचं, काय नियम असतील, काय करायचं सगळे ते करू. पण एक ॲश्युरन्स पाहिजे की इम्प्रूव्हमेंट पाहिजे. आज आपल्याला आपल्या हातात काही नसल्यामुळे आपण हे करतोय. दुसरं नक्कीच आपल्याला एक बजेटचा कन्स्ट्रेंट असतोच. आपलं जे आपण ज्या पद्धतीनं मेंटेनन्स गोळा करतो त्यामुळे तो एक बजेटचा कन्स्ट्रेंट आहेच. तरी देखील काय ज्या अत्यावश्यक सेवा आहेत, जसं पाणी आहे आणि सिक्युरिटी आहे, त्याच्यावरती आपल्याला तडजोड करता येणार नाही. तर असं कुणी चांगल्या एजन्सीज आणि त्यांना त्याचा प्रत्यक्ष अनुभव असेल अशा लोकांनी रेकमेंड केलं तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये लक्ष देऊ. लास्ट असं की आपण जे गेट टुगेदरचा विषय मांडलेला की भूमिपूजनच्या वेळेस तो प्रयत्न होता, पण पावसामुळे आपण ते करता नाही आलं. म्हणजे त्या भूमिपूजनमध्ये आपले इतर जे विषय देखील आहेत त्या दृष्टिकोनातून आपण बघतोय, तर ते आपण कोणत्या
वेळेत करण्याचा प्रयत्न करतो की आता आपण जेणेकरून तो त्या दिवशी रद्द केला, त्या दिवशी पोस्टपोन केला. आपण म्हणतो रद्द केलेला नाही, पोस्टपोन केलेला आहे. तर मला वाटतं आपण ही सगळी तयारी जी करतोय, प्लॅन करायची करतोय, त्या आज आपण आता निश्चित तारीख सांगू शकत नाही, पण त्या आपण एक सर्व बसून एक प्लॅनिंग करूया. त्या दिवशी करता येईल. आणि नक्कीच यात आपण आपल्याला काय सणांचा त्याच्यामध्ये विचार करता, कारण अ, सणाच्या वेळेत, गणपतीच्या वेळेत लोक ते नाही गावी करता येणार असतात. आहे. या सगळ्या गोष्टी आपण कन्सिडर करू आणि त्या पद्धतीने मला आपल्याला वाटतं आपण सगळ्यांना त्याच्यामध्ये सामावून आपल्या जास्तीत जास्त उपस्थिती पाहिजे, हा आपला एक उद्देश आहे. सगळ्यांपर्यंत आपला प्रोजेक्टचं जे काय आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हा आपला उद्देश आहे. त्यामुळे आपण ते पोस्टपोन केलेलं आहे. जेव्हा आपल्याला पाऊस पण कमी होईल काही दिवसानंतर, आपलं प्लॅन सगळं लोकांसमोर त्यावेळेला आपल्याला करता येईल, त्या दृष्टीने आपण प्लॅनिंग करूया. आणि मला असं वाटतं की सर्व सभासदांनी आता एक पॉझिटिव्ह अँगलनी ह्या प्रोजेक्टला बघावं. आपले स्वतःचे स्वार्थ, स्वतःचं जे निगेटिव्ह एनर्जी आहे ती थोडीशी साईडला ठेवून आता आपला फोकस हा असला पाहिजे की येणाऱ्या 3-3.5 वर्षात आपली लोक आपल्या स्वप्नातल्या घरात गेले पाहिजे. आपण सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन आलो आणि आपली सुप्रीम अथॉरिटी परमेश्वर आहे, तो आपल्या पाठीशी आहे. आपण जे जे केलं त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं. लोकांना काय कुठेतरी काहीतरी ऐकतात आणि निगेटिव्हिटी पसरवतात, ते करू नये. त्याने काही साध्य होणार नाही. आपण आपलं नुकसान करून घेतो. आपला प्रोजेक्ट चांगला व्हावा ही प्रत्येकाची अपेक्षा व्हायला पाहिजे. काही तुमच्या सूचना असतील ना, तर या बसा, आपण त्याच्यावरती बोलू. आमचंही काही चुकत असेल, काही त्याच्यामध्ये सुधारणा करता येण्यासारख्या असतील, तर आपण, आमचा अट्टहास नाही, आम्ही करतो ते सगळं बरोबर आहे. काही सूचना असतील नक्की त्याचं स्वागत करू. पण परस्पर काहीतरी निगेटिव्हिटी पसरवून आपल्याला डॅमेज होईल असं कुठलंही काम करू नका. कारण आपण सर्वजण आपल्या त्या घरात जाणार आहोत. आपलं यात प्रोजेक्ट राहणार आहे. डेव्हलपर येतील, जातील, सगळे येतील, जातील. आपणच इथे राहणार आहोत आणि या उपभोग ज्या वास्तूचा घ्यायचं ते आपण घेणार आहे. आज पुढची आपली ही पिढी आहे, तिच्या पुढची पिढी आहे. त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी काय बोलतो, आपण सकारात्मक विचार करायला पाहिजे. निगेटिव्हिटी पसरू नका. आणि आपण वेळोवेळी जे अपडेट असतील तुम्हाला देत राहू. मधल्या काळातले काही प्रोग्रेस आम्ही डिटेलमध्ये काम करत होतो म्हणून आम्ही ते प्रोग्रेस दिले नाही. तर कुठे जर एक महिनाभर व्हिडिओ नाही आला तर नाही, विचार करण्याची अनेक गरज वेळा नाही. अनेक गोष्टीवर काय बोलतो आपण, ते लढाई लढत असतो. बऱ्याच काही गोष्टी होत असतात. आपली कमिटीतले लोक नोकरी धंदा करून आपण वेळ काढून सगळी कामं करत असतो. पण संध्याकाळी आपण रोज इकडे असतो. अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करतो आणि जवळून आपण क्लोजली मॉनिटर करतोय हा प्रोजेक्ट. त्यामुळे प्रत्येक गोष्ट, बऱ्याचशा वेळांचा PAAA आणि सप्लिमेंटरी अनेक राऊंड झाले आपले. कारण जोपर्यंत आपलं समाधान होत नाही, आपल्या वकिलांचं समाधान होत नाही, त्यामुळे आम्ही त्यांना काही सूचना करतो, असं करा, ते ॲड करा, ते बघा. तर असे त्याच्यामध्येही वेळ जातो. तर प्लॅनिंगमध्ये पण प्लॅनिंगमध्ये वेळ जातो. मायक्रो मॅनेजमेंट कारण करतो आपण आपले PMC आहेत, त्यांची विचार घेतो, त्यांचे ॲडवाईस घेतो. आपल्याला काही सुचलं तर सांगतो. इतर लोकांचे काही ॲडवाईस असतील ते आपण ते तपासून बघतो. त्यामुळे ह्या गोष्टी होत असतात. अपडेट आम्ही देत जाऊ. आता आणि दुसरं निश्चिंत राहावा सर्वांनी. अजिबात काही काळजी करायची नाही. एक मी सांगतो, आपण प्रामाणिकपणे सगळी कामं करतोय, पारदर्शक कामं करतोय. तुमच्या हिताचं आणि तुमच्या फायद्याचंच केलं जाईल आणि ते सुद्धा तुमच्या संमतीनेच केलं जाईल, एवढं मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.